नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. अजित पवारांचं स्पष्ट उत्तर. नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत आपलं गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महायुती सरकारकडून रविवारी शपथविधी होणार असल्याचं कळल्यानंतर या शपथविधीसाठी अजित पवार गटाला काही निश्चित मंत्र्यांची नावे या ठिकाणी सांगण्यात आली आणि त्यानंतर अजित पवार गटाच्या यादीतून दिग्गज नेत्यांना डच्चू मिळालेला आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ देखील या ठिकाणी नाराज झाल्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. या नाराजी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नागपुराच्या मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार यांनी छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळण्याचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. याबद्दल स्पष्टीकरण देखील त्यांनी या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मंत्रिमंडळ सविस्तर विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्य सगळीकडे पसरल्याचं पाहायला मिळतंय आणि आता नंतर लगेच एकत्र बसणार आहे आणि 2 महिन्यात महामंडळाची निवड पार पाडणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देत नाही. काही जणांना मागच्या वेळी 1.5 वर्ष टर्म दिला होता आणि आम्ही या ठिकाणी आता ठरवलं आहे की आता 5 वर्षाच्या या मंत्रिमंडळाच्या अडीच वर्षाचा टर्म येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आमचं त्यावर एकमत झालेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलेलं नाही. पुढच्या 2.5 वर्षाच्या नंतर या ठिकाणी छगन भुजबळ यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेट आणि नवीन ताज्या घडामोडीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा.